मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 16. थोडे बोलायचे आहे. कार सुप्रीम हाऊस समोर थांबली आणि लॉबीमध्ये पाय ठेवताना सोमवारच्या आठवणी उजळल्या. त्या दिवशी इथून बाहेर पडताना वाटले नव्हते की परत इथे पाऊल ठेवायची संधी मिळेल. आज प्रोजेक्ट हातात आहे तरी काहीतरी चुकल्यासारखे, हरवल्यासारखे वाटते आहे. त्या दिवशी जे मिळवण्यासाठी धडपड केली ती संधी समोर आहे, पण त्याच्याशी जोडलेली अट मान्य नाही. काय करावे सुचत नाही. या विचारात लिफ्टमध्ये शिरली. 27व्या मजल्याचे बटन प्रेस केले. राजीवची केबिन पण त्याच मजल्यावर आहे, ते म्हणाले होते त्या दिवशी. 27व्या मजल्यावर पोहोचता क्षणी त्या दिवशीचा तो चंदनाचा सुगंध आठवला आणि लक्ष समोरच्या लॉबीकडे गेले. तोच कॉरिडॉर, कॉन्फरन्स रूमकडे जाणारा. त्याच दिवशी इथेच उभे राहून राजीवशी वाद घातला. का मेघा का? क्षणभर पावले अडखळली. एक दीर्घ श्वास घेऊन डावीकडे वळली. 1-2 मीटिंग रूम्स पार केल्यानंतर कॉरिडॉरच्या शेवटी प्रशस्त अशी मोठी लॉबी. एखाद्या आलिशान घराचा लिव्हिंग रूम वाटेल इतकी मोठी. समोर रिसेप्शनचा डेस्क, त्याच्या मागील भिंतीवर सुंदर लँडस्केप पेंटिंग. उजवीकडे एक सोफा आणि टीपॉयवर पडलेली काही बिझनेस मॅगझिन्स. कोपऱ्यात माणसाच्या उंचीचे अरेका पाम ट्री. अजूनही काही शोभेची झाडे ठेवून सजवलेली ती जागा. सोफ्याच्या पाठीमागे भली मोठी काच आणि तिथून मरीन ड्राईव्हचा अर्धवर्तुळाकार दिसणारा समुद्र किनारा. क्वीन्स नेकलेस. डावीकडे वळून पाहिले तर भले मोठे सागवानी दार आणि दारावर नेमप्लेट. राजीव मेहरा, CFO. ही सोनेरी चकाकणारी अक्षरे त्यांच्या सुप्रीममधील अत्युच्च स्थानाला शोभेल अशी. नाव वाचून क्षणभर श्वास अडकल्यासारखा वाटला. येस मॅम, मे आय हेल्प यू? राजीव मेहराची PA गीता. गीताच्या प्रश्नाने मेघा क्षणभर गोंधळली. येस मॅम, गीताने परत विचारले. आय एम हिअर टू मीट मिस्टर मेहरा. मेघाने थोडेसे अनिश्चिततेतच सांगितले. क्षणभर ती नेमप्लेट वाचून परत निघून जावे असेही वाटलेले, पण आता आलो आहोत तर बोलूनच जायचे हे ठरवून ती गीताच्या डेस्कजवळ गेली. युअर गुड नेम मॅम? मेघा जोशी, SWC अँड कंपनी. गीता तिच्या समोरील कम्प्युटरवर राजीवचे अपॉइंटमेंट कॅलेंडर चेक करत होती. सॉरी मॅम, डू यू हॅव अन अपॉइंटमेंट? गीता प्रश्नार्थक नजरेने मेघाकडे पाहत होती. नो, तुम्ही मिस्टर मेहरांना सांगा मिस जोशी आले आहेत आणि भेटायचे आहे. थोडे अर्जंट काम आहे, मेघाने दीर्घ श्वास घेत सांगितले. सॉरी मॅम, विदाऊट अपॉइंटमेंट राजीव सर कोणालाच भेटत नाहीत. गीताचे स्पष्टीकरण. मेघाला क्षणभर स्वतःच्या घाईत घेतलेल्या निर्णयाचा राग आला. मेघा, ॲटलिस्ट फोन करून विचारायला हवं होतं. किती मूर्खपणा. जर ते ऑफिसमध्ये नसते तर काय करणार होतीस? इतकी आतताईपणे वागू नको. शांतपणे विचार कर. जस्ट काम डाऊन. आय नो. तुम्ही फक्त एकदा त्यांना फोन करून विचारता का? जर ते म्हणाले बिझी आहेत तर मी नंतर अपॉइंटमेंट घेऊन येते. मेघा थोडीशी अजिजीने म्हणाली. मेघा, तुला नक्की परत जावं लागणार आहे. हा मूर्खपणा चांगलाच भोवणार आहे. जर राजीव म्हणाले नाही भेटू शकत तर काय करायचं? CFO आहेत ते, बिझी असतील, काही मीटिंग्स असतील तर. जाऊ दे, बसून राहूया. जेव्हा बोलावतील तेव्हा बोलावतील. पाहूया वाट. आता इथपर्यंत येऊन परत जायचं नाही.
त्या दिवशी ते स्वतःहून केबिनमध्ये बसून बोलूया सांगत होते, तेव्हा तू त्यांना फाडफाड उत्तरं दिलीस. आणि आता बसा घुटमळत त्यांच्याच केबिनच्या बाहेर. भोगा आपल्या कर्माची फळं. राजीव सरांचा तापट स्वभावाचा विचार करता गीताने थोड्या अनिश्चिततेतच फोन उचलून इंटरकॉमवर राजीवच्या केबिनचा नंबर प्रेस केला. कोण आहेत या मॅडम? असं डायरेक्ट येतं का कोणी CFOंना भेटायला विदाऊट अपॉइंटमेंट? राजीव सर ओळखतात का ह्यांना? नाहीतर यांच्यामुळे मला बोलणी खावी लागतील. बोलणी तर मी रोजच खात असते, त्यात नवीन काय? या विचारात गीता राजीव सरांनी फोन उचलण्याची वाट बघत होती. येस गीता. राजीवचा गंभीर आवाज गीताच्या कानी पडला. सर, मेघा जोशी फ्रॉम SWC अँड कंपनी इज हिअर टू मीट यू. आणि इकडे मेघा मनातल्या मनात सुप्रीम मेन लॉबीतील गणपतीच्या मूर्तीचा धावा करीत होती. प्लीज प्लीज प्लीज, फक्त 5 मिनिटं मिळाली तरी चालतील, प्लीज. डज शी हॅव अन अपॉइंटमेंट? राजीवने गंभीर आवाजात विचारले, पण चेहऱ्यावर ते किंचितसे हसू झळकलेले. नो सर, बट शी सेज शी हॅज अन अर्जंट मॅटर टू डिस्कस विथ यू. त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचे आहे. आस्क हर टू वेट. आय एम बिझी राईट नाव. राजीवने गीताला थोडेसे कडक शब्दात उत्तर दिले. मेघा कानात प्राण आणून राजीव आणि गीतामधील संभाषणाचा अंदाज घेत होती. मॅम, राजीव सरांनी तुम्हाला वेट करण्यासाठी सांगितले आहे. ते आत्ता बिझी आहेत. गीताने गंभीर चेहऱ्याने उत्तर दिले. ओके, पण किती वेळ लागेल? मेघाने विचारले तर खरे, पण नंतर स्वतःलाच कोसले. मेघा, नशीब समज की त्यांनी वेट करायला सांगितले. अपॉइंटमेंट न घेता आलीयस. बिझी आहे, भेटू शकत नाही असंही ते म्हणू शकतात. ही हॅज दॅट राईट. शांत बैस आणि वाट बघ. मॅम, ते मी नाही सांगू शकत. प्लीज हॅव अ सीट. असे म्हणत गीताने बाजूच्या सोफ्याकडे निर्देश केला. ओके, मी थांबते. अँड प्लीज डोंट कॉल मी मॅम, जस्ट कॉल मी मेघा. थोडेसे हसतच गीताला सांगितले. गीतानेही गोड हसत मान डोलावली. मेघा मागे वळली आणि सोफ्यावर जाऊन बसली, हातातील कॉन्ट्रॅक्टची पाने परत चाळत, मनातील चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न करत. राजीव मेहरांशी काय आणि कसे बोलायचे याच्या शब्दांची मनातच जुळवाजुळव करीत. मेघा, तू शांतपणे बोलणार आहेस. गेल्या वेळी खूप जास्त बोलली आहेस. विसरू नकोस, ही इज अ CFO. त्या दिवशी त्यांना बोलू दिलं नाहीस. आज जर ते काही बोलले तर शांतपणे ऐकून घे. गीता दुरूनच मेघाचे निरीक्षण करत होती. मेघा जोशी नाव ऐकल्यासारखं का वाटतंय? त्या दिवशी मी केबिनमध्ये गेलेले तेव्हा प्रकाश सर आणि राजीव सर बोलत होते. येस, SWC बद्दल, टेक्नोसिसच्या प्रोजेक्टचे डिस्कशन. राईट, काल प्रेस कॉन्फरन्स पण झाली. ओके, आज जे ॲग्रीमेंट हँड डिलिव्हरी झाले त्यात हेच नाव होते, मेघा जोशी, व्हाईस प्रेसिडेंट SWC. ओ, या VP आहेत SWC कंपनीच्या? इतक्या सिंपल, खूपच यंग दिसतात. एवढ्या लहान वयात VP, सहीच आहे. पण साडी नेसून, राईट, आज होळी आहे म्हणून नेसली असेल. मला पण सासूबाई सांगत होत्या नेसायला, पण सकाळच्या गोंधळात कुठे जमणार. आणि ध्रुवची पण रडारड चाललेली. कसे बसे समजावले त्याला आणि निघाले ऑफिसला. इरकल साडी कशी परफेक्ट नेसली आहे त्यांनी. आणि कॉलर नेक स्टाईल ब्लाऊज, 3/4 स्लीव्ज. या साडीवर नॉर्मल राऊंड नेक स्लीवलेस ब्लाऊज पण छान दिसला असता. पण नो, ऑफिससाठी हा ब्लाऊजच बरोबर आहे. छान दिसतोय ना यांना? आपणही एकदा शिवून बघितला पाहिजे. यांची स्माईल किती गोड आहे. आणि मला म्हणाल्या, जस्ट मेघा म्हण. सो डाऊन टू अर्थ.
नाहीतर इथल्या त्या अकाउंट्सच्या जनरल मॅनेजर सीमा देसाई. मला सीमा मॅम म्हणायचे विसरू नको. सारखे टोमणे मारतात मला. गीताने इंटरकॉम ठेवल्या क्षणी राजीव जागेवरून उठला. का सांगितलं मी बिझी आहे? माहीत नाही. मिस जोशी इथे का आल्या आहेत हे मला माहिती आहे. मे बी आय एम नॉट शुअर की मला त्यांच्याशी काय बोलायचं आहे. आय नीड सम टाईम. अशा विचारात चालत दाराजवळ गेला. दाराच्या उजवीकडच्या भिंतीला लागून असलेल्या काचेच्या फ्लोअर टू सिलिंग विंडोवरील बंद असलेले कर्टन ब्लाइंड्स किंचितसे बाजूला केले. तयार झालेल्या बारीकशा फटीतून बाहेरची लॉबी दिसत होती. मी हे का करतोय? आय डोंट नो. दिस इज नॉट करेक्ट राजीव. पूर्वी असे कधीच केले नाहीस. डोंट डू दिस. हो, पण मला फक्त मिस जोशींची रिॲक्शन बघायची आहे. आणि त्याने फटीतून समोर पाहिले तर मेघा सोफ्यावर बसलेली. मी तुम्हाला वाट बघायला सांगितलं मिस जोशी. तुमच्या चेहऱ्यावर जराही चिडचिड नाही. सरप्रायझिंग. गीताशी गोड हसून काहीतरी बोललात. सोफ्यावर बसून कॉन्ट्रॅक्ट परत वाचत आहात. चेहऱ्यावर बरेचसे टेन्शन दिसत आहे. अरे, उभ्या का राहिल्या? न भेटता परत जात आहात की काय? प्लीज वेट. ओ, मागे विंडोजवळ जात आहात. येस. मरीन ड्राईव्हचा व्ह्यू खूप छान दिसतो तिथून. झाले बघून 30 सेकंदात परत सोफ्यावर बसलात. आता काय बिझनेस टुडे वाचायचं आहे का? अहो मिस जोशी, एका कुठल्या तरी आर्टिकलवर थांबा. नुसती पाने काय चाळत आहात? का चित्र बघत आहात? ॲडव्हर्टाइजमेंट्स सोडल्या तर त्या मॅगझिनमध्ये चित्रे नसतात. इट्स ऑल बिझनेस आर्टिकल्स. तुम्हाला तर माहीत आहेच. राजीव विचार करत स्वतःशीच हसला. ओके, झाले का वाचून एका मिनिटात? ओ, आता काय परत? गीताच्या डेस्कजवळ. अच्छा, ते लँडस्केप पेंटिंग. एवढे मन लावून काय बघत आहात? इट्स अ रेग्युलर सनराईज पेंटिंग विथ सम सिनरी. हात लावून बघण्यासारखे काय आहे त्यात? आर यू फीलिंग द पेंट्स? सिरियसली? झाले, संपले बघून. ओ, आता काय? ती प्लांट, त्याचे काय? ते नीट उभे आहे कोपऱ्यात. त्याला काही करू नका. पानांवर इतक्या अलवारपणे हात फिरवत आहात. तुम्हाला इंडोर प्लांट्स आवडतात का? अरे, खाली वाकून काय करीत आहात? अहो, त्या छोट्या झाडाची पाने तोडू नका. ओ अच्छा, सुकलेली पानं आहेत. ओके ओके. आता काय, सुप्रीमच्या लॉबीत फेऱ्या मारणार आहात? मॉर्निंग वॉक इथेच करायचं ठरवलंय का? आता परत गीताच्या डेस्कजवळ. गप्पा. नो प्लीज. मिस जोशी, 1 मिनिट तरी स्वस्थ बसणार आहात का? किती हा रेस्टलेसनेस. मी विचार केलेला की ॲटलिस्ट 15 मिनटं तरी तुम्हाला वाट बघायला लावूया. बट तुम्हाला असे रेस्टलेस बघून आय एम गेटिंग इरिटेटेड. राजीवने ब्लाइंड्स बंद केले आणि त्याच्या चेअरवर येऊन बसला. गीताला इंटरकॉम केला. येस राजीव सर. गीताचा अस्थिर आवाज. प्लीज सेंड मिस जोशी इन. राजीवचा गंभीर आवाज. ओके सर. असे म्हणत गीताने मेघाला आत जाण्यास सांगितले. तिने गीताचे पुष्कळदा आभार मानले. टेबलावरचे कॉन्ट्रॅक्ट उचलले. राजीवच्या केबिनच्या डोअरशी जाऊन एकदा डोळे गच्च मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. ऑल द बेस्ट मेघा. कीप कूल. शांत रहा. असे स्वतःला बजावत अलगद दार ढकलले आणि राजीव मेहराच्या भव्य केबिनमध्ये दबकतच पाऊल ठेवले. सागवानी भव्य डेस्कच्या पाठी उंच लेदर चेअरवर राजीव बसलेला होता. सिंहासनावर राजाने स्थानापन्न व्हावे त्या ऐटीत. पण इथे राजाची नजर समोरच्या लॅपटॉपवर खिळलेली होती. काहीतरी टाईप करण्यात तो मग्न होता. यांनी मला पाहिले नाही का आत येताना? का मुद्दाम पाहून न पाहिल्यासारखे करत आहेत? मेघा,
शांत. रिमेंबर, शांत राहायचं आहे. तिने स्वतःला परत बजावले. गुड मॉर्निंग मिस्टर मेहरा, ती शांतपणे उद्गारली. नजर राजीवच्या डेस्कवर स्थिरावलेली. पटकन मान वर करून त्याच्याकडे बघण्याची तयारी नव्हती. राजीवने लॅपटॉपवरून नजर वर करत तिच्या दिशेने पाहिले. चेहरा बऱ्यापैकी गंभीर ठेवण्याचा प्रयत्न करत. गुड मॉर्निंग मिस जोशी, नाईस टू सी यू अगेन. मेघाने क्षणभर त्याच्याकडे बघत मान डोलावली आणि परत नजर डेस्ककडे गेली. मिस जोशी, आज कुठलीही मीटिंग और प्रेझेंटेशन नाही, मग तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मेघा त्याच्याकडे न बघता डेस्ककडे बघत होती. विचार करण्यात गढलेले डोळे. तिची नजर त्याच्या डेस्कवरून जमिनीवर, तिथून उजवीकडच्या भिंतीवर, परत डेस्कवर अशी भिरभिरत होती. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर अस्फुट हसू उमटले. ते थोडं बोलायचं होतं, महत्त्वाचं, ती टेन्शनमध्ये चाचरत म्हणाली. ओके, जसं मला त्या दिवशी थोडं बोलायचं होतं, महत्त्वाचं, पण तुम्ही तर मला एक शब्दही बोलू दिले नाही. मग आज पुन्हा एकदा मी तुमचे ऐकून घेईन असं तुम्हाला वाटतं का मिस जोशी? राजीवने नेहमीच्या स्टाईलमध्ये चेअर थोडीशी मागे सरकवत हाताची घडी घालत तिच्याकडे रोखून बघितले. तिची मान खाली झुकलेली आणि डोळे गच्च मिटलेले.